कोल्हापुरात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून येतोय। तर आता आपल्यासोबत आहेत आमदार ऋतुराज पाटील। सर, आज तुम्ही आता मतदान केलं आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार सर। नक्कीच आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजींच्या बाजूनी आज मोठा प्रतिसाद हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय। आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये देखील उत्सुकतेनं मतदान आज मोठ्या संख्येनं सुरू आहे। मला विश्वास आहे, कारण आदरणीय महाराज हे राजश्री छत्रपती शाहू महाराजींचा वारसा हा समर्थपणे पुढे घेऊन चालल्यात, जोपासायचं काम करतात आणि एक अभ्यासू नेतृत्व ज्यांनी निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचे प्रश्न हे सोडवण्यामध्ये अग्रेसर राहतील। आम्हाला विश्वास आहे आदरणीय महाराजांना मोठ्या मताने आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून मतदान मिळणार आहे आणि निश्चितपणे लीड मिळणार हा विश्वास व्यक्त करतो। एकंदरीत आज आपण नागरिकांना काय आवाहन कराल? मी सर्वच नागरिकांना आवाहन करेल, पहिल्या 2 टप्प्यामध्ये थोडं मतदानाची संख्या कमी होती। या तिसऱ्या टप्प्यामध्ये निश्चितपणे जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा प्रयत्न आम्ही केलेला आहे। मला विश्वास आहे सर्वच नागरिक आज आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि मोठ्या संख्येनं प्रत्येक मतदारसंघातून मतदान होईल हा विश्वास व्यक्त करतो। तुम्ही परवाच्या भाषणामध्ये म्हणालात की आम्हाला तुम्ही फसवलंय आणि ह्याचं उत्तर जनता 7 मेला देईल, याबद्दल काय सांगाल? नाही, मला वाटते जसं तुम्ही आता स्वतःच त्याचं उत्तर दिलेलं आहे की जनता याचं उत्तर निश्चितपणे देईल। आज उजळ्यावाडीमध्ये मी आलो आहे आणि इथं देखील मोठा प्रतिसाद हा आपल्याला दिसतोय। लोक निश्चितपणे आदरणीय महाराजांच्या बरोबर आहेत। त्यांनी काय केलं काय नाही केलं हे 5 वर्षामध्ये आढावा हा प्रत्येक लोकांना माहिती आहे। मला विश्वास आहे की ह्या 5 वर्षाचा आढावा हे मतारूपात त्यांना त्याचं उत्तर मिळेल आणि महाराजांना मोठ्या मताने निवडून येतील। कोल्हापुरात नरेंद्र मोदी येऊन गेले, अमित शाह येऊन गेले, नितीन गडकरी देखील आलेले आणि मुख्यमंत्री तर ठाण मांडून होते, काय सांगा? मला वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं ते हा प्रयत्न सुरू आहे आणि मग त्यांनी जर 5 वर्ष काम केलं असतं तर कुणालाही आणायची गरज नव्हती। तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर उभारू शकला असता आणि तीच भीती त्यांना असल्यामुळं आदरणीय महाराज हे पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचं नेतृत्व समर्थपणे करू शकतात हे त्यांना लक्षात आलेलं आहे। आणि मग काहीतरी करायचं आणि मग कशा पद्धतीनं आपल्याला काही नियोजन करता येतं का किंवा महाराजांना अडवता येतं का हा प्रयत्न सुरू आहे आणि मला वाटते लोकांचा कल हा महाराजांच्याकडनं आहे। कोल्हापूरची जनता कोणाला कौल देईल मग? आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना धन्यवाद। आताच आपल्यासोबत होते आमदार ऋतुराज पाटील। तर यांना असं वाटतं की शाहू महाराज हे समर्थपणे हे लोकशाही चालवतील। तर कॅमेरामन नाजातोर सोबत अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।